मुंबईमधल्या लोकलमधील हत्या प्रकरणात मोठी माहिती सध्या समोर येते आहे। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेमध्ये चाकू घेऊन प्रवास करत होता। मयंकनं मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची त्यानं कबुली दिली आहे। आरोपी रोशनला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घटनेच्या दिवशी दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि रोशन यांच्यामध्ये वाद घडलेला होता। तो टोकाला गेला आणि याच वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालं। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गायकवाड आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, धक्कादायक अशी माहिती म्हणावी लागेल। नक्कीच मयंकची जी हत्या करणारा आरोपी होता रोशन, याच्या बॅगेमध्ये जवळपास 2 महिन्यांपासून जो चाकू खुपसला होता तो चाकू होता, अशी माहिती जी आहे ती समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळते। रोशनला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। प्राथमिक जर चौकशीत पाहायला गेलं तर 1.5-2 महिन्यापूर्वी हा चाकू घरकामासाठी विकत घेतल्याची कबुली जी आहे ती आरोपी रोशन याने दिलेली आहे। मात्र पोलिसांना जो आहे तो वेगळा संशय आहे। त्या पद्धतीने खरं तर पोलीस अजून सुद्धा तपासतायत। मात्र रोशन जो होता, ज्या दिवशी संपूर्ण प्रकरण घडलं त्या दिवशी तो नशेत असल्याचंही काही पद्धतीनं समोर दिसतंय। सोबतच जर पाहायला गेलं तर त्याचा या अगोदर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड जो आहे तो नाही। घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये काही पद्धतीनं दिसते। खरं तर शर्टच्या लोगोवरून हा संपूर्ण जो शोध आहे तो पोलिसांनी घेतलेला आहे घटनेच्या दिवशी। आणि नंतर जो आरोपी रोशन आहे तो कुठून कसा आला याचा तपास खरं तर वेगवेगळ्या 7 टीम ज्या आहेत त्या करत होता। आणि त्याच्या शर्टचा जो लोगो होता तो लोगोवरून खरं तर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे रिक्षा चालकांचा नंबर किंवा अंधेरी तो कार्गो भागातून जो ज्या पद्धतीने गेलेला होता त्या पद्धतीनं शोध जो आहे तो घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे ही हत्या झाली नाही, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो घरी गेला त्या दिवशी माझी मनस्थिती ठीक नाही म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतःचं जे घर होतं ते सोडलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत चाकू 2 महिने जर बॅगेत घेऊन फिरत होता तर त्या पाठीमागचं कारण काय आहे हे खरं तर पोलीस शोधताना पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या बाजूला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। आणि घटनेच्या दिवशी खरं तर दरवाजा बंद करण्यावरून, क्षुल्लकच्या कारणावरून हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला होता। त्याच्यात 2 महिन्या अगोदर चाकू होता हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आरोपीचा एन्काउंटर करून त्याला मारून टाका, लोकल हत्याकांडातील मृत तरुणाच्या वडिलांनी ही मागणी केली आहे। भांडण झाली तर सॉरी म्हणा आणि निघून जा, मृत मयंक लोहारच्या पित्यानं हे तरुणांना आवाहन केलेलं आहे। न्याय द्या, मला न्याय द्या। माझ्या मुलगाला ठार मारून दिलाय। त्या इसमला तो सुवर्ण बोलतोय, ते नाव आहे त्या बोलत आहे तुम्ही, आणि मी ऐकलं आहे। त्याला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर एन्काउंटर करून टाका, नाही सगळ्यांच्या समोर एन्काउंटर करा आणि फाशीची सजा द्या। मी हेच न्याय सगळ्यांना मागतोय। मला न्याय द्या, त्या माझ्या मुलाला न्याय द्या। आणि मला सगळ्यांचं विनंती आहे, कानून प्रशासन सगळ्यांना मी विनंती करत आहे, माझा मुलगा जसं यांनी एकाच सणात ठार केला, याला पण गोळी घालून एन्काउंटर करा आणि फाशीची सजा देण्याची मी माग करत आहे सगळ्यांना। माझं एकच आहे विनंती सगळ्यांना, जनतांना, लहान मुलांना, सगळ्या मुलांना, युवक मुलांना, की कधी हे पण वाद झाल्यानंतर 2 गोष्ट बोला आणि सॉरी बोलून निघून जा। एक दुसऱ्याला तुम्ही पहल द्या, एक दुसऱ्याला तुम्ही समजून घ्या आणि असे वाद करू नका। आणि वादात मध्ये अशी प्रकरण घडते, यामुळे सॉरी म्हणून तुम्ही निघून जा। चाकू बॅगेत टाकून जाणारे फिरणारे असे सायको फिरणारे लोकांनी असतात, कोण काय त्याच्याशी वाचवा, त्याच्याशी वाचा, तेच आग्रह करत आहे मी सगळ्यांना। मुंबई लोकलमध्ये घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्ण हा मीरा रोड येथील मेघदूत सोसायटीमध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मेघदूत सोसायटीला भेट दिली। आणि या दरम्यान शिष्टमंडळानं सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांची भेट घेऊन आरोपी रोशन सुवर्ण यानं भाडेतत्वावर जे घर घेतलं होतं ते तात्काळ खाली करून घेण्याबाबत लेखी निवेदन सादर केलं। समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी या दृष्टीनं सोसायटी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे।